54वा दिवस. सकाळी 9 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचा तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे पितांबरी केरॉन प्लस पेंद्रेली फॉइल सहप्रस्तुत जाऊबाई गावात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या वाड्यातल्या मुलींचं. नमस्कार, राम राम. नमस्कार. राम. कसं वाटतंय? खूप मस्त. खूप मस्त. अमेझिंग. प्लेझंट. लय भारी. लय भारी. लय भारी. फुल सर्कल वाटतोय. इकडनंच सुरू झालेला आमचा सफर आणि आज इकडनंच आम्ही परत आलो. शेवटचा दिवस पण इकडे. इथूनच तुम्हाला गावातलं एक नवीन कुटुंब मिळालं होतं. गावचा तुमचा प्रवास सुरू झाला होता, जिथे तुमच्या आजीनं, काकींना, पूर्ण गावकऱ्यांनी धमाकेदार स्वागत करून तुमचं औक्षण केलं. पण एक नक्की सांगतो मी तुम्हाला, आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही डोळे मिटाल तेव्हा तुम्हाला इथलाच नाद ऐकू येईल. आणि याची गॅरंटी आहे मला. तुम्हाला माहितीये का, इथले जे स्थान आहेत ना ते गावकरी तुमच्या नावाने ओळखतात. हो, अरे बघा, इतर रसिकांनी 500 रुपयाला चहा विकला होता. खोबऱ्यांचा स्पेशल स्पेशल इथे संस्कृती पडली होती. तेजा नांगरणी करताना ते बैलाच्या मागे फरफटत गेली होती. कंट्रोल कर. काय होणार माझ्याकडून हे? आणि हेच ते मैदान इथे अंकिताने एवढे कोंबडे पकडले होते. 12, 13. रमचाना तर काय बैलगाडा शर्यत लय भारी. ज्या आठवणी आहेत ना या गावकऱ्यांसोबत आणि या गावात या कायम. सध्या खूप काही गोष्टी मिस करणार आहेत आणि आजचं जे शेवटचं मोहीम आहे ते मला असं वाटतं की मी पूर्ण 100% देणार. दादा, खरंच नाही वाटत आहे की आज कदाचित फायनल मोहीम आहे आमची. आणि आय थिंक ही तालीम मोहीम हे नेहमीच असणार आहे. म्हणजे छोटे छोटे कामं करताना ही लुटुपुटूची मोहीम आहे, ही तालीम चालू आहे माझी, असं असणार आहे. आणि हे गाव मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. संस्कृती, आता तुम्ही असं कसं म्हणू शकतात की आपला अंतिम वेळ आहे. काय बघा, एखादी गोष्ट जेव्हा सुरू होते ना तेव्हा ती कुठेतरी संपते आणि कुठेतरी एखाद्या नवीन गोष्टीचा आरंभ होत असतो. मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा, आपल्या लाईफचा रूल आहे. एक चक्र संपतं, पुन्हा एक चक्र सुरू होतं, ते पुन्हा कुठेतरी संपतं. फक्त आपण त्या चक्रातून काय शिकतो हे खूप महत्वाचं असतं. हा मला माहितीये माझ्या गावातला अंतिम दिवस तर नाहीये, कारण की हे माझं गाव आहे. मला जेवढे या गावाने कडनं मिळालंय
शब्द नाही आहेत माझ्याकडे आता व्यक्त करायला. आय थिंक जी मी होती ती जर आज इकडे उभी असती ना तर तिने हिचे पाय पडले असते की थँक्यू की तू मला एक नवीन रूप दिलास आणि एक नवीन संस्कृती घडवली जिच्या आयुष्यात म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढं प्रेम आलेलं आहे. तर खरंच या गावाला मी आयुष्यभर थँक्यू म्हणणार आहे आणि खूप आभार आहेत. खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल ना की आता ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती झाली नाही का. रमशा, खूप मिक्स्ड इमोशन्स आहे या वेळेला. खरंच वाटत नाही की हे संपतंय आणि खरंच असं वाटतंय की हे संपायला नको. मुंबईत मी म्हणू शकते माझं एक घर आहे, पण हे बावधन पूर्ण असं वाटतं की घर आहे. कुठे पण गेले तर एक काका अरे रमशा हे शेंगदाणे घेऊन जा, कुठली आजी येते किस करून जाते. तर सगळे असं वाटतं की सगळे घराचे सदस्य आहेत. आणि असं झालं ना की मला एक आजी येऊन सांगितलं त्यांनी की जेव्हा आपली गाण्याची मोहीम झाली होती त्याच्यानंतर सगळे माझ्यावर खूप हसले होते कारण मला गायला येत नाही. तर त्या आजीची एक छोटी नाती होती, तिने TV फोडला कारण लोक रमशा दीदीवर का हसतायत, रमशा दीदी माझी फेवरेट आहे. तर इतकं प्रेम मिळतं लोकांचं आणि हे विश्वासच नाही बसत आहे की काय होत आहे. असं वाटत आहे की हे चालूच राहू द्या, हे संपायलाच नको. अंकिता, पहिले तर मला हे बोलायचं की माझ्याकडे गाव नव्हतं आणि पप्पांनी सांगितलेलं तुला गावाची मजा खरंच नाही माहिती, ते घेऊन मी इकडे आलेली. खरंच गावामध्ये जे प्रेम असते ना ते शहरात नसते. खूप साऱ्या गोष्टी आहे जे मिस करणार आहे. कोंबडे पकडले, खेकडे पकडले, गॉड काय काय पकडले. बट येस, अमेझिंग जर्नी होती आणि कधीच विसरणार नाही अशी जर्नी होती. वा. मूळ मुद्द्यावर येऊ आपण. आजची आपली शेवटची मोहीम आहे प्रचार मोहीम. मला निवडणूक लढवायची, गावागावात जायचंय, तुम्हाला प्रचार करायचा आहे. तुम्ही गावची लाडकी लेक होण्यासाठी तुम्ही कशा पात्र आहात, तुमच्यात काय गुण आहे हे तुम्हाला गावकऱ्यांना पटवून द्यायचं. तुम्ही तुमचे नारे तयार करू शकता. जसं निवडणुकीत होतं तशाच सगळ्या गोष्टी इथे पण होणार. प्रत्येकाची काय काय निशाणी आहे ती मी तुम्हाला सांगतो. रसिका, तुझी निशाणी आहे चहाचा कप. कारण डोळ्यांचा चहा या बावधन गावात इतका प्रसिद्ध झालाय आणि मला असं वाटतं की मी सोडून अख्ख्या बावधन गावानी चहा प्यायलेला आहे. दादा देणार शेवटचं चहा तर देणार, शेवटचं नाही याच्या पुढे पण देत राहणार. श्रेयाची निशाणी आहे माईक. श्रेयाने गाणी गाऊन गावकऱ्यांचं मन जिंकलेलं आहे, महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे, म्हणून माईक. संस्कृती, तुझी निशाणी आहे नथ. रमशाची निशाणी आहे बैलगाडा. रमशाची पहिली मोहीम होती ही, ती रमशार जिंकली होती है ना, म्हणून तुझी निशाणी आहे बैलगाडा. आणि अंकिताची निशाणी आहे मुकुट. आजचा जो काय तुम्ही प्रचार कराल, जे काही मतदान होणार आहे, निकाल घेत असताना जो शेवटला म्हणजे फिनालेमध्ये जो निकाल लागेल त्याच्यासाठी हे मतदान खूप अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या मोहिमांमधले तुमचे गुण, वाड्यातली वागणूक, या सगळ्या गोष्टी गृहीत धरणार आहेत. गावकऱ्यांचं मत हे तर जास्त आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना, प्रचार करायला एक वेळ असते, त्या वेळेतच आपण प्रचार करू शकतो. तसंच आपल्या इथे काय आहे, ती वेळ संपली की आचारसंहिता लागते. तर तसंच आपल्या इथे असणार, तुम्हाला काही वेळ दिली जाईल, त्या वेळेत तुम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे. मग आचारसंहिता लागेल तेव्हा प्रचार करायचा नाही आणि मग नंतर मतदान होईल. आणि मग ते मतदान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना नीट विचार करून करा. आज तुमच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे गावकरी इथे जमलेले आहेत. यांना मी जाहीर आवाहन करतो, आज मतदान होणार आहे संध्याकाळच्या वेळेला 2 तास, दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मतदान करू शकता आणि जास्तीत जास्त मतदान करा. आणि अजून एक गोड सूचना आहे, तुम्हाला मतदान करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे तर मंडळी, या मतदानासाठी वयाची अट नाही. अगदी एकदम छोटा चिल्लू पिल्लू पासून अगदी आपल्या गावातले जे ज्येष्ठ आहेत ते सगळे मतदान करू शकता, बरोबर की नाही. त्यामुळे ही संधी चुकवू नका, कळलं का.
शेवटचा एकदा तुम्हाला बोलतो, चला निघा रे. देवा, आमचं फायनल मोहीम आहे आणि आम्हा सगळ्यांना सगळ्यांना आशीर्वाद दे. ऑल द बेस्ट. चला. दुपारी 1 वाजता. मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. असं वाटतं की आम्ही नेता आहोत आजच्या दिवशी. आज तर मी विचार केला होता की हे शेवटची मोहीम आहे. मी जितकं ओरडू शकते ओरडणार, जितक्या स्ट्रॅटेजीज वापरू शकते स्ट्रॅटेजी वापरणार, सगळ्यांना पटवून देणार की का मी गावची लाडकी लेक होऊ शकते. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जिंकून जिंकून जिंकणार कोण? वोट बोल, वोट बोल, कुठला वोट करा. चहासारखी कोण कोण, गावाची लाडकी आहे कोण? रसिका रसिका. ताई माई अक्का चहा पिता पिता मारा गप्पा, जिंकाचा आहे अंतिम टप्पा. रसिका ढोबळे. आज आपल्याला हात जोडून विनंती करायची होती की मला सपोर्ट करा आणि मला मतदान करा. गावातली संस्कृतीला पुढाकार करा, तर नक्कीच नथला मतदान करा. तुम्ही पण मला वोट करा. गावची लाडकी लेक बनला. मनापासून वोट द्या श्रेजाला. बाकी सगळे आघाडी. तर वोट कोणाला करायचं? सिगाटी बैलगाडी. कोणाला वोट देणार? रसिका. जसं आम्ही आमची रॅली निघत होती तसं लोक पण येत होते जवळ आणि बघत होते अरे काय चालू आहे. आज आहे आमचा शेवटचा दिवस या बावधन गावात. तुम्ही सगळ्यांनी मला खूप 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 प्रेम दिलं. तुम्हाला काय वाटतंय कोण होणार गावातील लाडकी लेक? मला प्लीज वोट द्या. हो काकी, वोट करा. आज आम्हाला संध्याकाळी 4 वाजता कुठे? ग्रामपंचायतच्या इकडे. नक्की या. आणि कोणाला वोट करणार? अंकिता. माझे जे कार्यकर्ते होते माझ्यासोबत इतके भारी होते की आजूबाजूला कुठलीही गाडी दिसली तर जाऊन माझे पोस्टर्स चिटकवत होते. भिंतीवर असू द्या, गाड्यांवर असू द्या, पाठीवर सुद्धा त्यांनी माझे पोस्टर चिटकून इकडे तिकडे पळत होते. हे चुकीचा पोस्टर यांच्या हातात आहे. हे मी जिंकून जिंकून जिंकणार कोण? वोट वर. आमच्या गावाची लाडकी लेक बनवा प्लीज. माझा जो साथ होता ते सगळ्या छोट्या छोट्या मुलांचा होता. जिथे मला स्लोगन नव्हते सुचत तेव्हा ते स्लोगन सुचत आपोआप म्हणत होते आणि पुढाकार घेत होते. न दिसते नाकात छान, ससा आहे गावचा अभिमान. बैलगाडीला होते तुम्हाला आईची शपथ आहे. 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 बाकी सगळे अनाडी, बाकी सगळे अनाडी. वोट वर बैलगाडी. जिंकून जिंकून जिंकणार कोण? अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? आमचे कार्यकर्ता इतके ऍक्टिव्ह होते म्हणजे सरळ अटॅकच करत होते. आम्ही इतक्या जोराने ओरडत होतो की सगळ्यांचं लक्ष आमच्याकडेच होतं आणि दुसऱ्यांना अक्षरशः पळवट काढावी लागायची की यांच्या समोर आम्ही कसं बोलायचो. नथ या चिन्हाला सिक्का करा. आपल्या गावच्या संस्कृतीला पुढाकार करा. नक्की मतदान करा. नथ ह्याला आपण मतदान करा. ठीक आहे, संस्कृतीला करा. नमस्कार. बैलगाडी का चिन्ह है
बैलगाड़ी के चिन्ह पे ही सब वोट करेंगे, ठीक है? वोट फॉर बैलगाड़ी, बैलगाड़ी। रमशा कोण? रमशा कोण? इथे सगळ्यांना माहितीये फक्त ससा. ते लोक ससाला अक्षरशः चिडवायला लागले की ससा ससा दिसतोस कसा, ओढून ओढून बसलाय कसा. बैलगाडी खाली नाही पडली पाहिजे, सगळ्यांना बैलगाडीला बोलू द्या. माझं चिन्ह आहे नथ, तर नक्कीच मला मतदान करा. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. बैलगाडीला वोट द्या सगळ्यांनी. बैलगाडीला वोट द्या, बैलगाडीला वोट द्या. ग्रामपंचायत चावडीवर येऊन. तर रमशा आज खूपच विचित्र एक काहीतरी खेळ खेळत होती. म्हणजे आपण पॉलिटिक्समध्ये बघतो तर एक पॉलिटिक्स असतं आणि एक डर्टी पॉलिटिक्स असतं. आज रमशाने डर्टी पॉलिटिक्सचा वापर केलेला. बघा, रमशा फारुकी सारखं इकडे आम्ही एक दुसऱ्यांना खालती नाही पाडत. माझं हेच आहे की आपण सगळ्यांना वरती घेऊन जाऊया. कोणाच्याही चेहऱ्यावरती आपण धप्पा लावायचा नाही. हे माझे संस्कार आहेत. बाकी सगळ्यांचे संस्कार तर तुम्ही आपण बघितलेत. अक्षरशः ससाच्या मुलांमध्ये आणि माझ्या मुलांमध्ये भांडण चालू होतं की कोण चांगलंय कोण चांगलंय. जेव्हा अंकिताची गाडी आमच्या समोर आली तर माझे कार्यकर्ता तिच्या गाडीवर जाऊन माझे पोस्टर लावत होते. तिच्या गाडीवर पण माझाच प्रचार चालू होता. तिचे मुलं खूप जास्तच मस्तीखोर होती. आले आणि टेम्पोवर रमशाचे सगळे फोटो लावले. तुम्ही द्या आणि प्रेमाने द्या. प्रेमाने बोलवलं असतं तरी सगळ्यांनी कळलं असतं. मला ना खरंच आज आचार हे केलं ना त्यानंतरच मला कळलं की किती लोकांना माझ्यावर प्रेम आहे. आजी तुझा आशीर्वाद मिळालाय, तुझा हाताचा हळदी कुंकू आलाय. मला वाटते मीच जिंकून येणार. थँक्यू सो मच. असं बघून असं वाटलं की खरंच एक सेलिब्रिटीची जी फिलिंग असते ना, सेलिब्रिटी प्लस नेता, ते आज झालाय. आमचा उमेदवार. थँक्यू. मस्त खेळ. अमाऊंट ऑफ प्रेम आज मिळत होते. खूप पाव होतं जे येऊन आम्हाला टिक्का लावत होते. आणि ते साखर का तुझ्यासोबतच चांगलं ना. मी एवढे साखर खाल्ली आहे ना, एवढं गोड भरवलं मला ॲक्च्युली त्यांनी आज. तर खूप मस्त वाटलं. आपल्या गावच्या संस्कृतीला जपा, आपल्या गावच्या संस्कृतीला पुढे घेऊन जाऊया. सगळ्यांनी बैलगाडीला वोट करा प्लीज. करणार ना नक्की. कोणाला वोट करणार? कोणाला? बैलगाडीला. मग कोणाला? तुम्हाला भेटायला. मला भेटायला. चहा सारखी गोड कोण? गावातली लाडकी लेक कोण?
जिंकण्याची जिद्द असते आणि असं वाटते की नाही यार आपल्यालाच जास्त वोट्स असणार आणि आपणच जिंकून येणार आहोत. तो विश्वास कुठे ना कुठे माझा आज जास्त वाढलाय. या गावाची जी परंपरा आहे ती जपण्याच्या निर्देशनी आलेली ही जी संस्कृती आहे तिला पुढे ठेवा हे म्हणून मत गोळा करण्याचे प्रयत्न केले आहे. मला नक्कीच खात्री आहे या प्रयत्नांना कुठे ना कुठे गावकरी पाठिंबा देतील. इतके 2 महिने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं फळ मला वाटतं आज आम्हाला मिळणार आहे. बैलगाडीला वोट द्या तुम्हाला आईची शपथ आहे. बैलगाडीला वोट द्या तुम्हाला आईची शपथ आहे. तर सगळ्यांना आम्ही आईची शपथ तर दिली आहे. आता बघूया किती लोक वोट करतात. वोट द्या मला, तुम्हाला मी खरंच आवडत असेल तर. थँक्यू. राम राम मंडळी, काका मामा पिंट्या पप्या ताई तात्या. आता सगळ्यांनी यायचंय काशीनाथाच्या मंदिराच्या इथं, भैरवनाथाच्या मंदिराच्या इथं. कारण आपला जो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात आता यो पोचलाय अंतिम टप्प्यात. ज्या तुम्ही फायनल 5 मुली आता निवडलेल्या आहेत. आता त्या मुलींमध्ये कोण होणार गावची लाडकी लेक हे ठरवण्यासाठी तुमचं मत फार महत्वाचं आहे. आता 5 जणी राहिल्यात ना. हा, तर तुम्हाला कुठली आवडती त्याच्यामधली? आम्हाला सगळ्या मुली आवडतात आणि तुम्ही आवडता आणि राणा दादा देशीच्या दाराला चावडीच्या पाराला चालली या धांदल हो. शहराच्या धापोरी खेड्यातल्या घरी घालणार गोंधळ हो. ठीक आहे, मतदानाने या. बाय. गावकऱ्यांनो, आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याजवळ पोहोचलेलो आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपल्या लाडक्या लेकींना भेटण्यासाठी या आणि आपल्याला आवडती लाडकी लेक निवडून देण्यासाठी आपलं हक्काचं मत, आपलं मोलाचं मत द्यायसाठी सगळ्यांनी या. कारण तुम्हीच ठरवणार आहात गावची लाडकी लेक. जाऊबाई गावात हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यावर पोहोचलाय आणि तुमच्या सगळ्यांच्या मोलाच्या मताने ठरणार आहे कोण होणार गावची लाडकी लेक. तुम्हाला त्या सगळ्या मुलींचे नाव पण दिसतील, फोटो दिसतील, निशाणी पण दिसेल. तर आपल्या आवडत्या मुलीच्या नावापुढे शिक्का मारा आणि त्या मुलीला प्रचंड बहुमताने विजयी करा. मी साताऱ्यावरून आली आहे. मी 6 जणांना घेऊन आली आहे. आमची छोटी पण आहे श्रीषा, तिला पण रमशा खूप आवडते. या सगळ्या शहरातल्या मुलींनी आमच्या गावात येऊन खूप छान परफॉर्म केलंय आणि आम्ही वोट कोणाला करणार आहोत हे एक सिक्रेट असेल. कसा म्हणताय, अंकिताचे फोटो घेताय. निवडून निवडून येणार कोण, रमशा शिवाय हायच कोण. आम्ही अंकिताला सपोर्ट केलाय. कशामुळे आमचं मत तुम्हाला सांगायचं का? मला असं वाटतं की रसिका झाली पाहिजे गावची लाडकी लेक. येऊन येऊन येणार कोण, रमशा शिवाय आहे कोण. मला असं वाटतं की संस्कृती जिंकायला पाहिजे, श्रेय जिंकली पाहिजे. आता मतदान करून आलेलं आहे. इथं भरपूर गर्दी जमलेली आहे. मतदानाचा आता टायमिंग पेक्षाही जास्त वेळ वाढवून मिळाला पाहिजे अशी आमची सर्व मतदारांची इच्छा आहे. संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार, राम राम. नमस्कार, राम राम. कशी झाली मोहीम? अरे छान, खूप छान. पण तुम्हाला एक सांगतो की आज आम्ही इथे आता या पारावरती शेवटचं तुमचं टाळ्यांनी जोरदार स्वागत केलेलं आहे. आणि शेवटची मोहीम होती, पुन्हा पार असा सजणार नाहीये. बापरे. आजची मोहीम होती आपली निवडणुकीची. आपली मोहीम होती प्रचार आणि जबरदस्त प्रचार केला तुम्ही.
त्यामुळे मतदान तुम्हाला माहिती आहे का इतकं जोरदार झालंय विचारू नका. निवडणूक म्हटलं की आणखी एक गोष्ट घडते, ती म्हणजे काय तर आरोप आणि प्रत्यारोप. आज जे तुमच्यावर आरोप होणार आहेत ते करणार आहेत आपल्या सर्वांचे मायबाप प्रेक्षक, आणि त्या आरोपावरती तुम्हाला उत्तर द्यायचे. हळूहळू काढा. खरा. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की या आरोपांना मात्र खूप सिरियसली घ्या. तुमचं जे काय म्हणणं आहे ते नीट पटवून द्या. तुमच्या तोंडातून जो एक शब्द निघेल प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे आणि यावरून सगळं ठरण्यात येणार आहे. वाड्यातली जी पहिली मालकीणबाई होती तिला आपण बोलूया. या रमशा या. रमशा फारुकीवर गावकऱ्यांचा आरोप आहे. रमशा, माझा तुझ्यावर असा आरोप आहे की तू मोहीम जबरदस्त पार केलीस, पण तू मालकीनबाई जबरदस्त नाही होऊ शकलीस. मी हे मान्य करते की कुठे ना कुठे मी थोडीशी त्याच्यात मागे पडले, पण त्याचं कारण हेच आहे की मला कळायला वेळ लागलं, कारण मी पहिली होते आणि पहिलीला सगळं झिरो पासून स्टार्ट. नाही असं मला नाही वाटत, पण एक सांगू तो रमशा की सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही सांगितल्या होत्या व्यवस्थित. एखादी गोष्ट पहिल्यांदा ज्याच्या वाटेला येते ना तो बेंचमार्क करून जातो. म्हणजे तुझा एक आदर्श निर्माण झाला असता ना नवा, एक काहीतरी स्वतःचा बेंचमार्क झाला असता. मालकीणबाई अशी पाहिजे. खरंच मी मान्य करते की मालकीनबाईच्या पदवीवर जेव्हा मी होते तेव्हा कुठे ना कुठे मी कमी पडले. तर आता बघूयात रमशावरती दुसरा आरोप काय केलाय. रमशा माझी फेवरेट आहे, पण रमशा तुझ्यावर माझा एक आरोप आहे. तू या वाड्याची कटपुतली आहेस असं मला वाटतंय. कटपुतली मी कधीच नव्हते. पहिल्या दिवसापासून ते वोट आउट असू दे, मला काय काम करायचं असू दे, ते सगळं मी माझ्या हिशोबानेच केलंय. मी फक्त लोक मत देतात ना स्वतःचे, तर ते ऐकून घेते. त्यांना हे नाही बोलत की अरे नाही तसं नाही असं कर, तर त्यामुळे कदाचित तसं वाटत असेल. ठीक आहे मंडळी, रमशाने तिचा हा आरोप फेटाळलेला आहे. हे जे आरोप झाले रमशावरती यामध्ये किती तथ्य आहे तुम्हाला असं वाटतं. तिचा जो मालकीणबाईचा आरोप होता मला असं वाटतं तिने तो स्वीकारलेला पण आहे आणि तो सत्य सुद्धा आहे. रसिका, ज्या हिशोबाने ती फोकस्ड आहे या गेम बद्दल, तर मला नाही वाटत की आतापर्यंत जरी कटपुतली असती ते इथपर्यंत पण पोहोचली असती. हिचं जे पण आहे ते स्वतःच गेम आहे. मला असं वाटतं की ती चांगलंच खेळते. ठीक आहे रमशा, तू तुझ्या जागेवरती जाऊ शकते. धन्यवाद. अंकिता या. अंकिता मेस्त्रीवर गावकऱ्यांचा आरोप आहे. माझा अंकितावर असा आरोप आहे की तू तुझ्या स्वार्थासाठी इतरांच्या चुकीच्या गोष्टीवर पाठिंबा देत असतेस. लक्षात आला आरोप. काय गोष्टवर असेल की मी सेल्फिश आहे मला माहिती नाही, पण गेम वगैरे असेल तर हो ऑब्व्हियसली आपण गेममध्ये सेल्फिशच असतो, आपल्याला जिंकायचं असते. पण बाकी तर कोणाला सपोर्ट रॉंग डिसिजन वगैरे असेल या माझं काहीतरी बेनिफिट होणार असं काहीच नव्हतं. बरोबर, असं झालं असतं तर ते दिसूनच आलं असतं. मंडळी, अंकिताने तिच्यावरचा हा आरोप फेटाळलेला. चला बघूया पुढचा आरोप काय. अंकिता, असेल वेदनेची साथ तर पुन्हा ओरडू जोमात असं तुझं वागणं आहे असा माझा आरोप आहे. म्हणजे वेदना जी आपल्याला होते ना त्याच्यापेक्षा जास्त तू ओरडतेस असं त्यांचं म्हणणं. ओरडते, टास्क करताना ओरडलं नाही तर काय करणार. मी काय प्लॅन करून नाही काढत की अंकिता तुला आता असं ओरडायचं. आता तसं नसती अंकिता तर अंकिता मोहीमच जिंकली नसती. मग बरं, मी तुमच्याकडे येतो. अंकिताचा हा जो आरोप आहे कुणाला मान्य आहे. रमशा, ओरडते ती खूप, ते बरोबर आहे. आता पण तिला किती लागलंय ते तिलाच माहिती. मी कसं जज करू शकते की तिला किती जोरात लागलंय किती हळू लागलंय. रेजा, मला माहिती आहे की ती कुठल्या सिच्युएशन थ्रू गेली आहे. तिचं दुखापत किती पर्सेंटेजनी हाय होतं त्यावेळेला, ज्यावेळेला ती जेन्युइनली ओरडत होती किंवा रडत होती. तर मी नाही अग्री करणार. ठीक आहे, बघूया पुढचा आरोप काय. मला असं वाटतं की अंकिता तिच्याच प्रेमात ती जास्त आहे.
स्वतःला प्रेम नाही केलं तर या वाड्यात कसं जगली असते. ऑब्व्हियसली सेल्फ लव्ह हा फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. आपण एक गेममध्ये आलो. मराठीमध्ये जेव्हा असे काही वाक्य येतं ते खूप सोपी वाटतात ऐकायला, पण तेच जर त्या टोनमध्ये ट्रान्सलेट केलं इंग्लिशमध्ये तर त्याचा अर्थ असा होतो सेल्फ ऑब्सेस्ड. स्वतःच्या प्रेमात कोण का नसायला पाहिजे. उलट सगळ्यांनीच असायला पाहिजे. सेल्फ ऑब्सेस असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो पुढे. अँड आय अग्री टू दिस. ओके, तर मंडळी अंकितावरचा हा आरोप तिने मान्य केला. दादा, मला आरोप नाही आहे, पण एक असं गोष्ट घडली होती तेव्हा मला खरंच हर्ट झालेली मी अंकितामुळे. ते होतं जेव्हा मी आजोबांसोबत जे डान्स होतं त्या मोहिमेत मी जिंकलेली आणि अक्षरशः मी बघताय अंकिता एकदम रागात ती रडतीये आणि ती सगळ्यांना घेऊन म्हणते की अरे ही कशी जिंकू शकते, ही तर डिझर्विंग पण नव्हती, जे डिझर्विंग आहे त्याला द्या, हे टास्क किती अनफेअर आहे. ते बघून मला खरंच खूप वाईट वाटलं की ती स्वतःच्या स्वार्थासाठी ती लोकांना जाऊन जाऊन हे सांगते की हे किती अनफेअर आहे, असं कसं होऊ शकते, तुम्ही जे डिझर्विंग आहे त्याला द्या. मी स्वतःचा स्वार्थ नव्हतं. मी इनफॅक्ट बोलले तरी शेजाचा पार्टनर किती चांगला नाचला. शेजाचा डान्स खूप ब्युटिफुल झाला. आम्हाला दिसते कोण किती ब्युटिफुल. मला एक गोष्ट सांग. आणि मी इनफॅक्ट असं पण नाही केलं ती मागून जाऊन बोलली. मी तिच्या तोंडावर पण बोलली सॉरी. तोंडावर नंतर बोलली. नाही बरोबर आहे, कारण की त्याच्यानंतर शूटिंगही केलं नाही. आणि दादा मला अग्री केलं, पण मी स्वतःचा स्वार्थ नव्हतं त्यात. असं असतं की मला जिंकायला पाहिजे, मला सगळ्यांना गोळा करून त्यांना सुद्धा वाटलेलं ते. प्लीज निकाल लावणं हे आपल्या हातात नाही. आपण जर स्पर्धेत भाग घेतला ना, बक्षीस कोणाला मिळतं हे आपण नाही ठरवायचं ना, आम्ही ठरवतो. तुमच्यातल्या किती जणी आहेत ज्या गेले कित्येक आठवडे मोहीम जिंकल्या नाही आहेत तरी आता या टप्प्यात आहेत. कोणामुळे आहेत? प्रेक्षकांमुळे आहेत, गावकऱ्यांमुळे आहेत. तेव्हा नाही तुम्ही जस्टिफाय करत अहो मी तर कशी आली इथे, मी तर एकही मोहीम जिंकली नव्हती, मी नव्हती हा आठवडा, माझं मी नाही खेळत आता, मला कसे काय ठेवलं तुम्ही इथे. गावकऱ्यांचं प्रेम आहे ना म्हणून तुम्ही इथे आहात. त्यामुळे जजिंग करायला जाऊ नका. त्यामुळे सगळ्या गोष्टी करण्याआधी आपण किती 100% बरोबर आहोत ना आधी हे शोधण्याचा प्रयत्न करा. आता रसिकाने जी घटना सांगितली अंकिता, तू मान्य आहे तुला? नाही, मी जे बघितलं मी ते बोलली. स्वतःचा स्वार्थ नाही. तुला बोलायचं रसिकावर? जरी ती तसं म्हणत आहे की ते तिचं स्वार्थ नसतं, पण कुठे ना कुठे तिने का सगळ्यांची जबाबदारी घेऊन ती बोलायला लागली की अरे मला असं वाटते गाईज आपल्याला बोलायला पाहिजे. कुठे ना कुठे तिने स्वतःचा स्वार्थ बघितलंच आहे की जर मी नाही जिंकू शकत तर या मुलींना जिंकवा आणि तिला नका जिंकवा. म्हणजे तसं काहीच नाही. ते कुठे ना कुठे ते मला तिच्यात दिसलं, मला हर्ट झालाय, तर ते मी आज बोलली आहे आणि मला तिला पण ते सांगायचं. रमशा, हा दादा, रसिका जे म्हणते ते तुला मान्य आहे? दादा मी हे बोलणार की तिने शोवर मेकर्सवर हे विश्वास ठेवायला पाहिजे की ते सगळ्यांना एका नजरेनेच बघतात आणि कोणाला जास्त कोणाला कमी असं नाही बघत. रमशा, तू जे म्हणालीस ना तेच आमचं म्हणणं. यानंतर आता आपण बोलूयात रसिका. या रसिका ढोबळेवर गावकऱ्यांचा आरोप आहे. तर रसिकावरती असा आरोप आहे की ती कुठल्याही मोहिमेत ढोबळ्यांचा चहा बोलत असते, ज्याची जास्त काही गरज नाही आहे. मी जेव्हा पण कोणतीही मोहीम करते ना तेच स्वतः येऊन म्हणतात अरे तू त्या दिवशी ढोबळांचा चहा विकलेला 500 रुपयात. तर त्यांनी माझ्या डोक्यात एवढा ढोबळांचा चहा एवढा आठवण करून दिली की मी पण स्वतःला प्रमोट करणार. थोडक्यात काय तर रसिका, तुला हा आरोप मान्य आहे? मान्य आहे काका एकदम. तर मंडळी रसिकाला हा आरोप मान्य. चला बघूया पुढचा आरोप काय. माझा असा आरोप आहे रसिका की तू तुझी जागा निर्माण करण्याकरता फार वेळ घेतलास. वेळ नाही घेतला मी, पण डे 1 पासनं मी प्रयत्न करत होती. कुठे ना कुठे ते लोकांना दिसलं नाही आणि हळूहळू जसं आपण शो करत राहिलो, मोहीम करत राहिलो, तिथे मला कळलं की अरे वा, माझ्यात ही कपॅसिटी आहे आणि मी करू शकते. तर त्यामुळे मी अजून जोर लावला आणि अजून जोमाने करायला लागली टास्क. तेव्हा लोकांना दिसत होतं की अरे ही करते, पण त्यामुळे काही लोकांची जळायची. पण बरं मग मला एवढंच सांग हा आरोप तुला मान्य आहे की नाही? नाही. तू तुझ्या जागेवरती जाऊ शकतेस. थँक्यू. आता कोण? ससा तो ससा. ये असा ये.
दादा कसं ना, मी माझ्या डॅडीना प्रॉमिस केलेलं की कधी अशा कडगड्यावरती नाचणार, आणि माझे बाबा वकील आहेत. ते सांगितलं तू काही कर आयुष्यात, कडगड्यामध्ये उभी नको राहूस. आज तुला तुझीच वकिली करायची. आता बाबांकडून काय गुण घेतले असतील ते बघूया, आता ती कळेल आम्हाला. बाबा ऑल द बेस्ट. संस्कृती साळुंकेवर गावकऱ्यांचा आरोप आहे. माझा एक आरोप आहे, संस्कृती तू इकडची गोष्ट तिकडे करतेस. बोला. खूप गंभीर आरोप आहे माझ्यावरती. मला हे स्पष्ट करायचंय, मी एक मुलगी आहे. गॉसिप करणं आय थिंक हे त्यांच्या रक्तातच असतं. स्कूलपासनं, शाळेपासनं, कॉलेजपासनं हा जो किडा आहे, म्हणजे गोष्टी इकडे तिकडे करण्याचा, हा मला चावलेला आहे. तर हा आरोप मला मान्य नाही करायचा आहे मनापासून, पण जर प्रेक्षकांना वाटत असेल तर नक्कीच त्यांनी माझी गंभीरता बघितली असेल माझ्या स्थितीची, की हा किडा मला किती जोरात चावलाय. आणि मी ह्याच्यावरती विचार करून हा आरोप मान्य करते. मी सुरुवातीला सांगितलं होतं की या मोहिमेला खूप सिरियसली घ्या. आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुमच्या आता वोटिंगवरती त्याचा परिणाम होणार आहे. तुम्हाला असं वाटत नाही तिने या कडगऱ्याचा अपमान केलाय? कोर्टामध्ये सिरियसली बोलायला हवं. कोर्टात आपण कुठल्याही गोष्टीचा अपमान केला तर त्याची आपल्याला शिक्षा मिळते, हे तर तुला माहिती पाहिजे होतं यांच्या सगळ्यांपेक्षा. दादा पण मी विनोद नाही केला या गोष्टीचा. विनोद केलास तू, बेरिंग नाही घेतलं सिरियसनेस. अभिनयाच्या बाबतीत आता तुम्ही आम्हाला सांगणार तर मग कसं? अभिनय दादा मला सांगा, हे बघा, मी जर स्वतः मान्य करते की हा कुठे ना कुठे माझ्यामध्ये हा किडा आहे, तर ह्याला अभिनय कसं म्हणू शकता तुम्ही? संस्कृती, मला वाटतं की तू. दादा मला असं वाटतं, मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या तरीकेने ती गोष्ट म्हटली. आय थिंक ती एक चुकीच्या तरीकेने बघितली गेली किंवा समजण्यामध्ये ट्रान्सलेशन. प्रत्येकाने सांगितलं, जसं तू पण सांगितलंस, पण तुझी सांगण्याची पद्धत वेगळी होती. श्रेजा, मी बोलतोय ते चुकीचं आहे का बरोबर, एवढं सांग. थोडी बोलण्याची पद्धत म्हणजे, कारण की दादा मी सांगते माझे नॉर्मल मी जर म्हणले असं ना, अरे दादा मग ना कसं आहे ना, म्हणजे मी गॉसिप असं, मी माझे हे नॉर्मल हावभाव आहेत. पण मला कारण की गंभीरता दाखवायची होती. गंभीरता दाखवायची होती? जर तू म्हणतेस ना की ती गोष्ट सिरियस असती तर कोणालाही हसायला आलं नसतं. दादा ते हसले कारण की गॉसिपची गोष्ट आली आणि त्यांना वाटतं की मी गॉसिप करते, तर त्यांचं वेगळ्याच विषयावरती हसणं होतं. याच्यावर हसायला आलं तुम्हाला का या सांगण्याच्या पद्धतीवरती हसायला आलं? या सांगण्याच्या पद्धतीवर त्यांनी मला बघितलंच नाहीये सिरियस होताना कधी, गंभीरपणे. तू स्पष्टीकरण देऊ नकोस, मी त्यांच्याशी बोलतोय. रसिका सांगा, काय मी चुकीचं बोलतोय? नाही. म्हणजे प्रेक्षकांनी केलेले आरोप जर तुला सिरियसली घ्यायचे नसतील तर मला असं वाटतं पुढचे आरोप सांगण्यात काही अर्थ नाही. संस्कृती तुझ्या जागेवर जाऊ शकते. दादा मला माफ करा, खरंच जागेवरती जा. दादा नाही नाही, मला माफ नाही, तिकडे जा. मी आता पाहिजे तर जशी मी मजे मस्ती मध्ये. मी सांगू तुम्हाला कसं राहायचं म्हणून? श्रेजा तू इकडे ये, तू तिकडे जा. अरे यार चला, वेळ घालवू नका, चला. श्रीजा म्हात्रेवर गावकऱ्यांचा आरोप आहे. तू मोहीम करण्याऐवजी वाड्यातली धुनी भांडी करण्यात जास्त वेळ घालवतीस. मी पहिल्यापासूनच सगळ्यांना सांगितलं आहे की मी मम्मीला वचन दिलेलं की मी इथे येईन आणि सगळं शिकेन. घरची कामं स्पेशली बिकॉज मम्मीचं नेहमी कंप्लेन असायची की तू काहीच घरचं काम नाही करत. पण असं नाही की मोहिमेंवर मी कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर मी अग्री नाही करणार. श्रेजाला हा आरोप मान्य नाहीये. बघूया तिच्यावरती पुढचा आरोप काय. श्रेजा, तुझे दोष दाखवणारी माणसं तुला आवडत नाहीत असा तुझ्यावर आरोप आहे. दादा ऑनेस्टली वाड्यामध्ये सर्वात ॲक्सेप्टिंग मुलगी मीच आहे. मी जे पण आहे मी ऑनेस्ट आहे आणि मी ॲक्सेप्ट पण करते, ॲग्री करते. जर लोक मला येऊन बोलतात की यु नो हे चुकलं किंवा मला आवडलं नाही की तू असं केलंस तर मग मी याला पण ॲग्री नाही करणार.
आता तिने आता जसं बोललं की तिला आवडलं नाही काही तर ती तोंडावर बोलते, तर तसं माझ्याबरोबर नाही झालं होतं. जर तिला माझं काहीतरी असं वाटत होतं की काहीतरी चुकले तर त्यावेळेला तिने ते मनात ठेवलं आणि मला काहीच बोलली नाही. तर मला जर आरोप द्यायचे तर मी हे म्हणेल की तिच्या मनात जी असतं ती बोलत नाही. रसिका, कुठे ना कुठे मला असं वाटतं की ती स्वतःच्याच मनाने काही ना काही गोष्टी घडवते आणि तीच ओव्हरथिंक करते आणि त्यामुळे छोटासा सल्ला जरी दिला असणार ना ते पण पॉझिटिव्ह, तेच ती स्वतः नेगेटिव्हली घेते आणि तेच त्याचा विचार करायला लागते. पण आता खरंच श्रेजा एकदाही रडली नाही आहे, ती खरंच खूप सुधारली आहे त्या गोष्टीमध्ये. श्रेजा, तुला तुझ्या चुका दाखवल्या तर तुला आवडतात की नाही? आवडतात मला. इनफॅक्ट बोललं पाहिजे, दाखवायला म्हणजे पाहिजे. थोडक्यात काय तर हा आरोप तुला मान्य नाहीये? काही दिवस आधी तुम्ही बोलला असत तर मग मी मान्य केला असता, पण आता नाही मान्य करत. ठीक आहे श्रेजा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकतेस. मंडळी, भैरवनाथाचा आशीर्वाद घेऊन आजचा दिवस सुरू झाला आणि गावच्या पंचायतीच्या न्यायालयात तो संपला. आरोप प्रत्यारोप झाले, थोडे वादावादी झाल्या, शब्दाला शब्द लागले. पण मंडळी, ही सगळी उत्सुकता तुम्हाला ताणून ठेवावी लागणार आहे, कारण महाअंतिम सोहळा लवकरच पार पडला जाणार आहे. गावची लाडकी लेक आता लवकरच ठरणार आहे. गाव सोडताना तुम्हाला वाईट वाटेल आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात, कारण की त्यांच्याच आशीर्वादामुळे आज तुम्ही इथे या टप्प्यात टॉप 5 म्हणून उभे आहात. आणि तुमच्या मधलेच कोणतरी एक होणार आहे गावची लाडकी लेक. रात्री 11 वाजता. तू ना थोडंसं कटशॉट मध्ये बोलत जा, जे पण बोलायचंय. तो टॉपिक एवढा लाईट होता, म्हणजे लाईट म्हणजे अच्छा ठीक आहे गॉसिप करते, हा आरोप आहे. गॉसिपला थोडी म्हणू शकते की अरे मला हा आजार आहे, तर मी तसं नाही म्हणाले कीड आहे. नो, यू जस्ट हॅव टू एक्सेप्ट इट. एक गोष्ट मान्य केलं पाहिजे, या वाड्यात जेवढी मी माफी मागली तेवढी कोणीच नाही मागितली. स्टार्टिंगमध्ये पण कसं हिची पर्सनॅलिटी फेक आहे तेच झालं, त्याच्यासाठी पण आता मला कोण म्हटलं असं? स्नेहाने सुरू केलं, मग रसिकाने टॉपिक काढलेला. बोलत होते की जिथे तू राहते तशीच राहा. मी एक मुलगी आहे, त्याच्यावर आम्ही फुल फ्लिप झालेलो. मी एक मुलगी चर्चा आणि गॉसिप करायला आवडते ना तरी बस झालं असतं, पण तो वे यू सेड सोड मला असं म्हटलं मी. हा मग अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर इज नीड गेली परत त्या मोड मध्ये. आता पण त्याच मोड मध्ये, तू आता पण तेच मोड मध्ये. अरे असं ते मी अशीच आहे. रात्री 12 वाजता. मला खरंच नाही वाटत, मला जावंसच नाही वाटत आहे घरी. परत ते फोन येणार हातात, किती लोकांनी लाईक्स केलं, किती लोक फॉलो करतायत. मला त्या सिच्युएशनमध्ये नाही राहायचंय. इट्स व्हेरी टॉक्सिक, इट्स व्हेरी टॉक्सिक. आता ना ते एक सवय झाली आपल्याला मोहीम तालीम करायची की चल आता उद्या मोहीम कुठली आहे दुसरी असं. आय एम सो हॅपी. किती चेंजेस आलेत माझ्यामध्ये, चांगले चांगले, अँड गुड चेंजेस ओनली. Only good changes. Can you believe it? We need to be really grateful. Yes, I am.